प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 23,102. छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे प्रश्न विचारले होते दूध संघाच्या संदर्भात, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात, त्या संदर्भात या ठिकाणी आपण उत्तर बरोबर दिलं. 3, 4, 5 याच्यामध्ये प्रश्न विचारला की त्यांचे पैसे मिळाले आणि शेतकऱ्यांना DBTद्वारे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि दुधाचे सुद्धा भाव आपण या ठिकाणी 25 रुपयावरून 35 रुपये आणि 38 रुपये केले. त्याबद्दल शासनाचे मी मनापासून अभिनंदन करते. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दूध संघाचे भाव वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर कोल्हापूरचे भाव वेगळे आहेत, त्या ठिकाणी नगरचे भाव वेगळे आहे, नागपूरचे त्या ठिकाणी असणारे रेट हे वेगवेगळे आहे. म्हणून या संदर्भात मला राज्य शासनाला एकच प्रश्न विचारायचे आहे की दूध संघाचे जे प्रत्येक जिल्ह्यातले दूध खरेदीचे भाव वेगवेगळे आहे, या संदर्भात संपूर्ण राज्यात दूध संघाचे खरेदीचे जे दर आहेत त्या संदर्भात एखादं आपण धोरण आखणार का? म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण राज्यात दूध खरेदीचा एकच भाव मिळाला तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. म्हणून या संदर्भात आपण एखादं धोरण आखणार का? असं कसं चालेल? 4 वाजता. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न विचारले होते की त्यामध्ये आम्ही ऑलरेडी उत्तर दिलं की 3 वर्षात कुठल्याही प्रकारचा पशुखाद्यामध्ये वाढ झालेली नाही आहे आणि जसं जे ब्रँडेड जे होते सोनाई, हिरा या सगळ्यांचं उत्तर दिलेलं आहे. माझ्या मते जर त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर त्याच्यावर काही खुलासा द्यायची गरज आहे का? माझ्या मते नाही आहे. तो ऑलरेडी उत्तर आम्ही दिलेलं आहे. बाकी जो तुम्ही आता पैशाचं आम्ही जे अनुदान होतं ते पण जवळजवळ 98 म्हणजे 99% सगळ्यांचं झालेलं आहे. फक्त 0.5% जे आहे ते ज्यांचे अकाउंट व्हेरीफाय झालेले नाहीत किंवा ज्यांच्यात त्याच्यात उरलेले आहेत. आता जो भावाचा विषय आपण केला, काय वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दूध संघ आहेत आणि त्या दूध संघाच्या माध्यमातून ते दूध संघ त्या हिशोबाने आता जसं आज इकडे आपले यांचे गोकुल आहे, वारणा आहे, अशा ज्या वेगळ्या वेगळ्या दूध आहेत त्या जिल्ह्याच्या संघाला पावर आहे आणि ते दूध संघच तिकडचा त्यांचा भाव ठरवतात. तो पूर्वी शासन ठरवत होतं, पण आता आपण मुभा त्या जिल्ह्याच्या दूध संघाला पण दिलेली आहे आणि तो त्यांचा भाव ठरवतात. त्याच्यामुळे तो शासन भाव ठरवू शकत नाही याच्यामध्ये.